मंडळी, आज महाराष्ट्रातल्या गावागावात नेमकं काय सुरू आहे? जे महापुरुषांचे पुतळे आपल्या अभिमानाचे आणि आपल्या प्रेरणेचे प्रतीक असायला हवेत, ते रात्रीच्या अंधारात चोरासारखे आणून का बसवले जात आहेत? ही कसली मर्दुमकी आहे? ज्या महान व्यक्तींनी आयुष्यभर आपल्याला स्वाभिमान शिकवला, उजळ माथ्यानं जगायला शिकवलं, त्यांच्या सन्मानासाठी आपल्याला अंधाराची गरज का पडते? खरं दुःख तेव्हा होतं जेव्हा आपण आपल्या महापुरुषांना जातीच्या आणि राजकारणाच्या चौकटीत कोंडण्याचा प्रयत्न करतो। ही केवळ कृतज्ञता नाहीये त्यांच्याबद्दलची, आपल्या वैचारिक दिवाळखोरीचं उघड प्रदर्शन आहे। ही श्रद्धा नाहीये, हे प्रेम नाहीये, हा फक्त आपल्या अहंकाराला कुरवाळण्यासाठी केलेला स्वार्थी डाव आहे। हा राजकीय डाव आहे, आपलं राजकारण चमकून घेण्यासाठी। आज निर्जीव पुतळे भावनिक हत्यार म्हणून वापरले जात आहेत का? लोकांच्या रागाला, लोभाला, मत्सराला खतपाणी घालण्यासाठी त्यांचा उपयोग होतोय का? आणि हीच खरी शोकांतिका आहे। पुतळा उभारायचा असेल तर तो आपण सन्मानाने उभारला पाहिजे, समाजाच्या एकमताने उभारला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्याच्या चौकटीत उभं राहून तो उभारला गेला पाहिजे। पण आज चित्र उलट आहे। तेढ निर्माण करणं, पोलिसांवर दबाव टाकणं, कायदा सुव्यवस्थेला तडा देणं आणि त्यातून स्वतःचं राजकारण चमकवणं आणि राजकीय दृष्ट्या आपण जिवंत राहण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, हा कुठला पुरुषार्थ आहे? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजाच्या एकोप्याला आग लावणारे हे लोक महाराष्ट्राने ओळखले पाहिजेत आणि आपण विचार केला पाहिजे, आपण कुणाचे वारसदार आहोत? महापुरुषांच्या नावानं विष पेरणाऱ्यांना या समाजात स्थान आपण दिलं नाही पाहिजे आणि त्यांनी किमान महापुरुषांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाहीये, त्यांनी घेतलं नाही पाहिजे। तुमचा अहंकार, तुमचा इगो या मातीच्या सामाजिक सलोख्यापेक्षा मोठा झाला का? जिथं संधी दिसेल तिथं जातीय तेढ, द्वेष निर्माण करण्याचा आणि त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो महाराष्ट्रानं हाणून पाडला पाहिजे। अरे, ज्या महापुरुषांनी सर्व जाती धर्मांना एकत्र आणत रयतेचं राज्य घडवलं, त्यांच्या नावाचा वापर करून आपण समाजाचे तुकडे करतोय का? याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? हा बेजबाबदारपणा आणि थिल्लरपणा आता थांबला पाहिजे। आज गावागावात पुतळ्यांच्या नावाखाली राजकारणाचे जे बाजार भरलेत ना, ते कायद्याने उठवण्याची गरज आहे। अशा वेळी कवी कुसुमाग्रजांच्या त्या ओळी आठवतात। मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले। ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा। शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा। आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा। टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा। गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि शांतपणे म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात तरी तुमच्या पाठीशी आहे। माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती उरल्या आहेत। ही केवळ कविता नाहीये, हा आरसा आहे आणि त्या आरशात दिसणारं चित्र आपण बदललं नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही। महापुरुष होण्याची तर आपली ऐपत नाही, लायकी नाही, पण महापुरुषांच्या प्रतिष्ठेला नख लावू नये हीच अपेक्षा आहे।